नमस्कार, माझे नाव शामू पंधरा पाटील. मी आता 11वी सायन्समध्ये शिकत असून माझ्या शाळेचे नाव स्वतंत्र सैनिक मारुती गणपतीराव पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिरजे आणि माझ्या टीमचे नाव आहे APJ अब्दुल कलाम. तर आज आम्ही तुमच्या पुढे हा एक नवीन प्रोजेक्ट सादर करीत आहे की ज्या प्रोजेक्टमध्ये आम्ही जे कारखान्यातून प्रदूषित वायू बाहेर पडतो त्यापासून आपण ते प्रदूषित वायू शुद्ध करून त्यातून जो कार्बन कंपाऊंड निघणार आहे त्याचा वापर फरशी बनवण्यासाठी करणार आहे. त्याचबरोबर आपण त्या मिक्सरमध्ये प्लॅस्टिक वेस्ट, थर्मोकॉल वेस्ट आणि हे कार्बन कंपाऊंड मिक्स करून एक नवीनच फरशा तयार करणार आहे. आपण आजकालच्या दैनंदिन जीवनात बघतो की तीनच खूप अडचणी आपल्याला सामोरे जावे लागतात: वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि माती प्रदूषण म्हणजे जमीन प्रदूषण. ह्यामध्ये काय होतं की प्लास्टिक प्रदूषण हे जमिनीला प्रदूषित करतं, त्याचबरोबर पाण्याला देखील करत असतं व थर्मोकॉल देखील पाण्याला व जमिनीची सुपीकता कमी करत असतं आणि हे दोन पदार्थ अजिबात पाण्यात व मातीत विघटन होत नाही किंवा विरघळत नाही. व त्याचबरोबर कार्बन हा वायू आपल्या हवेचे प्रदूषण करतो. त्यासाठी आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये हा 4 प्रकारच्या एक जाळ्या तयार केला आहे की त्यामधून जेव्हा हा धूर निघेल त्यावेळेस तो फिल्टर होऊन येईल. पहिल्या जाळ्यात आपण बघू शकता की हा कार्बन आहे तो इथे साठलेला आहे, हा जरा जास्त प्रमाणात आहे. जसं आपण पुढे जाईल त्या प्रकारे कार्बनची घनता कमी होत गेलेली आहे आपल्याला बघायला मिळेल. त्याप्रकारे हा कार्बन इथे साठला जाईल. हा कार्बन आपण स्टोअर करू शकतो व स्टोअर केल्यानंतर ना एका ह्याच्यानंतर भरून तो इथून ट्रान्सफर करून आपल्या ह्या नवीन मिक्सरमध्ये आणू शकतो. हा मिक्सर काय करेल की प्लॅस्टिक वेस्ट, थर्मोकॉल वेस्ट आणि त्याचबरोबर असणारे आपले कार्बन कंपाऊंड हे मिक्स करून ह्या मोल्डमध्ये होते व त्यानंतर इथे आपला ओव्हन आहे त्या ओव्हनमध्ये ते जाईल व परिपक्व होऊन तिथून बाहेर येईल. तर हे आपले कन्व्हेअर बेल्ट आहे, ते कन्व्हेअर बेल्टमधून ते फिरून ते वरच्या फॅनमधून घालून आपण तिथे हे करू शकतो. त्याचबरोबर आम्ही हा जो ट्रक डेव्हलप केला आहे हा स्मार्ट ट्रक असून याचे फायदे असे आहेत की ज्यावेळेस हा ट्रकच्या समोर कोणतीही गोष्ट येईल त्यावेळेस तो सेन्स करेल आणि अलार्म वाजेल.